नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जी काही माहिती असणार आहे ती आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आजची संपूर्ण माहिती असणार आहे. बऱ्याचदा आपण स्वामी महाराजांची सेवा करतो, पण कळत नकळत आपल्याकडून कुलदेवी आणि कुलदेवताची सेवा जी आहे ती होत नाही. आणि तुम्ही कितीही सेवा करा, पण तुम्ही जर कुलदेवी किंवा कुलदेवतेचं काहीही केलं नाही तर त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होत नाही. कारण आपल्या कुळाचे आई-वडील म्हणून ते काम करत असतात. आपला सांभाळही ते करत असतात. म्हणून त्यांची सेवा आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे. आता कुलदेवीची सेवा आपण सहसा नवरात्रीमध्ये करत असतो. अश्विन शुद्ध शुद्ध प्रतिपदेपासून जे नवरात्र सुरू होतात त्यामध्ये आपण कुलदेवीची 9 दिवस सेवा करतो. या व्यतिरिक्त बघा आपल्याकडून बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या राहून जातात. पण कुलदेवीची सेवा ही वर्षभर आपल्याकडून झालीच पाहिजे. दररोज दुर्गा सप्तशतीचा कमीत कमी 1 किंवा 2 अध्याय आपण वाचायला हवेत. या व्यतिरिक्त बघा देवी कवच आहे, कुंजिका स्तोत्र आहे, विविध प्रकारच्या कुलदेवीच्या सेवा आहेत. त्यापैकी जे आपल्याला शक्य होणार आहे ते आपण आपल्याला करायचं आहे. यापैकी अगदीच तुम्हाला काही शक्य होणार नसेल तर बघा, ओम श्री कुलदेवताय नमः किंवा मग ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हे 2 मंत्र जे आहेत ते दररोज आपल्या घरामध्ये एक एक माळ जप हा या दोन्ही मंत्राचा आपल्याला करायचा आहे. म्हणजे आपल्याकडून फुलाची पाकळी कुलदेवी आणि कुलदैवत या दोघांची सेवा होणार आहे. आता तुमची कुलदेवी कोणतीही असू द्यात, प्रत्येक देवीसाठी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा जो मंत्र आहे तो चालतो. देवी तुमची माहुरची असू द्यात, नाहीतर मग तुळजापूरची असू द्यात, कुलदेवीसाठी फक्त हा जो मंत्र आहे, तुमची देवी कुठली असू द्यात, हा मंत्र चालतो हे लक्षात घ्या. आता चैत्र नवरात्र जे आहे ते लवकरच सुरू होणार आहे. 19 मार्च 2026 रोजी आपलं मराठी नूतन वर्ष सुरू होत आहे. आता या दिवसापासून चैत्र नवरात्र देखील सुरू होत आहे. म्हणजेच काय तर चैत्र शुद्ध प्रथमापासून रामनवमीपर्यंत आपल्याला चैत्र नवरात्री साजरी करायची आहे. तर या काळामध्ये आपल्याला आपल्या देवघरामध्ये एका गोष्टीची स्थापना करायची आहे. 9 दिवस जर आपण या गोष्टीची स्थापना आपल्या देवघरामध्ये केली आणि सांगितल्याप्रमाणे सेवा केल्या तर निश्चितच वर्षभर आपल्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद राहणार आहे. त्यामुळे आपल्या देवघरामध्ये काय स्थापित करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा आहे. चैत्र महिना देखील सुरू होत आहे आणि या दिवसापासून आपल्याला चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात करायची आहे. जसं अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र आपण सुरू करत असतो, व्रतवैकल्य करत असतो, तशाच पद्धतीने या सेवा आपल्याला करायच्या आहेत. उपवास करा असं नाही, उपवास नाही केला तरी देखील चालेल, पण काही सेवा ज्या आहेत त्या आपल्याला 100% करायच्या आहेत आणि त्याचं फळ देखील आपल्याला 100% प्राप्त होणार आहे. तर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एका कलशाची स्थापना करायची आहे. आता बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये मंगल कलश स्थापन केलेला असतो. तरीही दुसऱ्या कलशाची स्थापना करायची का? तर बघा, मंगल कलश हा वर्षभर आपल्या देवघरामध्ये आपण ठेवत असतो. म्हणजेच कायमस्वरूपी आपल्या देवघरामध्ये ठेवलेला असतो. त्यातलं पाणी जे आहे ते आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी वगैरे बदलत असतो. पण हा जो मंगल कलश आपण स्थापन करायचा आहे तो फक्त 9 दिवसांसाठी आपण स्थापन करायचा आहे. त्यामुळे तुमच्याकडे तुमच्या देवघरामध्ये मंगल कलश असेल तरी देखील आपल्याला दुसऱ्या कलशाची स्थापना करायची आहे, हे लक्षात घ्या. आता ही कशा पद्धतीने करायची तर बघा, एक छोटासा पाट तुम्ही घेऊ शकता. त्या पाटावरती लाल रंगाचं किंवा मग पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला अंतरायचं आहे. त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे. आता तांदळाचं तुम्ही स्वस्तिक काढलं तरी देखील चालेल किंवा मग तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर एक स्वच्छ तांब्याचा तांब्या घ्यायचा. आता तांब्याचा तांब्या घ्या किंवा मग स्टीलचा तांब्या घ्या. जो तुम्हाला शक्य होणार आहे तो तुम्ही घेऊ शकता. त्या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरायचं आहे. त्यानंतर या तांब्याच्या 5ही बाजूला हळदी कुंकवाची बोटं लावायची आणि स्वस्तिक देखील काढायचं आहे. त्यानंतर हा तांब्या जो आहे तो त्या तांदळावरती ठेवायचा आहे आणि या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू, एक सुपारी आणि ₹1चं नाणं आणि एखादं फूल असेल तर ते टाकायचं आहे. आणि हे सगळं करत असताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र जो आहे तो म्हणत राहायचा आहे. त्यानंतर मनोभावे प्रार्थना करायची आणि शुद्ध भावनेने आपल्याला या कलशाची स्थापना करायची आहे. त्यानंतर या कलशावरती आपल्याला 5 नागवेलीची पानं ठेवायची आहेत आणि या नागवेलीच्या पानावरती आपल्याला एक नारळ देखील ठेवायचा आहे. अशा पद्धतीने या मंगल कलशाची स्थापना आपल्याला आपल्या देवघरामध्ये करायची आहे. आता तुमचा देवारा जर मोठा असेल, जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हा कलश जो आहे तो ठेवू शकता, तसं देखील चालेल. किंवा मग सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुमच्या देवघराच्या बाजूला तुम्ही पाट किंवा चौरंग जो आहे तो मांडू शकता आणि त्या ठिकाणी आपल्याला ह्या मंगल कलशाची स्थापना जी आहे ती करायची आहे.
आता 19 तारखेला दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे किंवा मग पहाटे जरी तुम्ही अशा पद्धतीने स्थापना केली, कारण बघा सकाळची वेळ जी असते ती पवित्र असते. आपलं मन देखील प्रसन्न असतं. त्यामुळे सकाळी-सकाळी या मंगल कलशाची स्थापना तुम्ही करून घ्यायची आहे. यानंतर या मंगल कलशाला देवीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे असा शुद्ध भाव मनामध्ये आणून आपलं जे काही गाणं आहे, आपली जी काही प्रार्थना आहे ती सगळी देवी माता ऐकत आहे असा शुद्ध भाव मनामध्ये आणायचा आणि मनोभावे नमस्कार करायचा आणि आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी देवी मातेला प्रार्थना करायची आहे. पुन्हा एकदा हळदी कुंकू अर्पण करून दुर्गा सप्तशतीचा एक पाठ आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीने या 9 दिवसांमध्ये रामनवमीपर्यंत जेवढे तुम्हाला पाठ करणं शक्य होईल तेवढे करायचे आहेत. असे तुम्ही किती पाठ करू शकता? तर बघा तुम्ही एक पाठ करू शकता. एक पाठ करायला साधारण पाऊण ते 1 तास लागतो. पण बऱ्याचदा महिलांचा असा प्रश्न असतो की आमचा मासिक धर्म येणार आहे आणि जास्तीचे पाठ आम्हाला करणं शक्य होणार नाही. तर तुम्ही एक पाठ केला तरी देखील चालेल. पण जर तुम्हाला शक्य होणार असेल तर या 9 दिवसांमध्ये तुम्ही कमीत कमी 7, 9, 11, 14, 21 अशा पद्धतीने पाठ जे आहेत ते करू शकता. आता पाठ करताना तुम्हाला आधी संकल्प घ्यायचा आहे की एवढ्या दिवसांमध्ये मी एवढे पाठ जे आहे ते करणार आहे. तुमचं नाव सांगायचं, गोत्र सांगायचं आणि एखादी इच्छा असेल तर ती सांगायची आणि अशा पद्धतीने पाठ जे आहे ते करायचं आहे. फक्त तुमच्याकडून जेवढे पाठ होणार आहे तेवढ्या पाठांचा तुम्ही संकल्प जो आहे तो घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पहिल्या दिवसापासून दुर्गा सप्तशतीचा पाठ जो आहे तो करायला सुरुवात करायची आहे. पाठ करताना पहिल्या पानापासून शेवटच्या बाणापर्यंत म्हणजे क्षमा प्रार्थनेपर्यंत तुम्हाला सगळी सेवा जी आहे ती वाचायची आहे दररोज न चुकता. या व्यतिरिक्त ज्यांना सुतक आहे ते ही सेवा करू शकत नाही, कारण मंगल कलशाची स्थापना आपण अधीमधी कधीही करू शकत नाही. मंगल कलशाची स्थापना आपल्याला पहिल्याच दिवशी करायची आहे. पाठ तुम्ही कधीही करू शकता, पण मंगल कलशाची स्थापना आपल्याला पहिल्याच दिवशी करायची आहे. ज्यांना मासिक धर्म असेल पहिल्या दिवशी त्यांनी मग घरातल्या इतर व्यक्तींकडून मंगल कलशाची स्थापना करू शकता आणि मासिक धर्म संपल्यानंतर तुम्ही पाठ जे आहे ते करू शकता. पण मंगल कलशाची स्थापना आपल्याला पहिल्याच दिवशी करायची आहे हे लक्षात घ्या. आता ह्या मंगल कलशाची स्थापना आपण 9 दिवस केलेली आहे. त्याचं काय करायचं तर बघा रामनवमीच्या दिवशी आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. पुरणपोळी, वरण भात किंवा तुम्हाला जो शक्य होणार आहे तो गोडाधोडाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे, देवी मातेला प्रार्थना करायची आणि यानंतर हा मंगल कलश जो आहे जो आपण स्थापन केलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे, विसर्जित करायचा आहे. आपल्याला त्यातली जी पानं फुलं आहेत ती निर्माल्यामध्ये टाकायची. नारळ जो आहे तो वाहत्या पाण्यात आपल्याला सोडायचा आहे किंवा मग कुठे निर्माल्य तुमच्या तिथे जमा करत असेल तर तिथे देखील तुम्ही ठेवला तरी देखील चालणार आहे. आणि हे जे पाणी आहे कलशातलं ते आपल्याला तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला आपल्याला घालायचं आहे आणि थोडंसं पाणी आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये देवी मातेच्या ज्या सकारात्मक लहरी आहेत त्या कायमस्वरूपी राहतील. आणि अशा पद्धतीने रामनवमीच्या दिवशी आपल्याला चैत्र नवरात्रीची सांगता जी आहे ती करायची आहे. कुलदेवीची छोटीशी सेवा आहे ती तुम्ही निश्चितपणे करून बघा. तुमच्या मार्गातील अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल. मग ती शैक्षणिक क्षेत्रातील अडचण असू देत किंवा मग आर्थिक क्षेत्रातील अडचण असू देत, कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त झाला की आपले मार्ग जे आहेत ते मोकळे होत असतात. तर अशा पद्धतीने कुलदेवीची ही सेवा जी आहे ती आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये करायची आहे. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.